बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे. यानुसार या जिल्ह्यात वाटप होणार आहे आणि कोणत्या बँकेत वाटप होणार आहे, संपूर्ण माहिती बघूया. नवीन बातमीनुसार या जिल्ह्यांना शेतकऱ्यात सर्वात मोठे लाभार्थी ठरणार आहे आणि शेतकऱ्यांचा दुसऱ्या टप्प्यासाठी खूप मोठा वाटा निर्माण झालेला आहे. पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. म्हणजेच की शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण की शेतकऱ्यांना हा पर्याय असून पेरणीपूर्व तयारी करण्यासाठी ही मोठी बाब राहणार आहे. ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार. ही बातमी वृत्तपत्रामधून समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण पसरण्यात आलेले आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना पेरणीपूर्वासाठी 40,000 रुपये मिळणार आहे. आता यामध्ये कोणते जिल्हे राहणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, तुम्ही पाहू शकता की 2022, 2023 आणि 2024 आणि मे महिन्यातील 2025 या 3 वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता. पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले आहेत, असे राज्य सरकारकडून आणि सूत्राकडून माहिती मिळालेली आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून हे तुम्ही नक्की तपासू शकता. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे किंवा विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावेही या यादीमध्ये सामील आहे. मागील 3 वर्षाच्या म्हणजेच की 22, 23 आणि 2024 पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे. भात शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंत, ज्वारी शेतकऱ्यांसाठी 33,000 रुपयापर्यंत आणि बाजरी शेतकरीसाठी 32,000 रुपयापर्यंत, भुईमुगसाठी 45,000 रुपये या लाभार्थ्यांचा लाभ सुरू आहे. त्यानंतर जर बघितलं तर या पिकामध्ये सोयाबीन 55,000 रुपये, मूग 28,000 रुपयापर्यंत आणि उडीद 25,000 रुपयापर्यंत, तूर 47,000 रुपये आणि कापूस 60,000 रुपयापर्यंत पीक विम्याच्या लाभार्थ्यांना लाभ मिळायला सुरुवात होणार आहे. मक्कामध्ये 36,000 रुपये. त्यानंतर हा पीक विमा 2022, 23, 2024 आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना आता 3 वर्षाचे एकत्रित पैसे मिळणार आहे आणि एकत्रित पैशानुसारच हा 2010 मधला आणि येणाऱ्या 10 वर्षातला सर्वात मोठा पीक विमा ठरणार आहे. 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आलेली आहे. काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी याबद्दल माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज नाही तर दुपारी 100% रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार, अशी माहिती सूत्राकडून आणि काही बातमीपत्रातून समोर आलेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची असून सुद्धा शेतकऱ्यांना आता मोठी रक्कम मिळणार आहे. कारण की राज्य सरकारने बघितल्यानुसार 10 वर्षाच्या या रकमेप्रमाणे ही रक्कम सर्वात मोठी ठरणार आहे. त्यांना 30 ते 35,000 रुपयापर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु कृषी विभागाने सांगितले की यापैकी केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता. सरकारने मागील 3-4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करायला सुरुवात केली आहे. गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आज दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण DBTद्वारे तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार. थोडा उशीर होऊ शकते, परंतु तुम्हाला पैसे मिळणार आणि तुमच्या या 16 जिल्ह्यामध्ये या पैशांचे वाटप होणार, कारण की टप्प्याटप्प्यानुसार हा पीक विमा वाटप होत आहे. कृषी विभागाकडे बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. आज सकाळी काही बँकांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला वेग मिळायला सुरुवात होईल. पीक विम्याचे ऐतिहासिक लाभ मिळालेला आहे, कारण की आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्यांना कधीच मिळाला नव्हता. आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळत आहे. पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू होईल. आज 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा तयार करण्यात
करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे जमा करावीत. जर ती कागदपत्रे तुम्ही जमा केली नाही तर तुम्हाला या पीक विम्याचा लाभ मिळणार नाही. ती जमा केल्यानंतर तुम्हाला पीक विमा मिळायला सुरुवात होईल. राज्य सरकारने यासाठी 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी करून आवश्यक तपासून घ्या. तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का? तुमचे आधार कार्ड अपडेट केलेले आहे का? तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे का? या गोष्टी सर्व तपासणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला पीक विमा खतमच मिळणार नाही. तर पीक विमा खात्यात जमा होऊ नये तुम्हाला त्याचा मेसेज येणार नाही. ही कामे पूर्ण करा कारण आज दुसरा टप्पा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला त्यांची यादीनुसार जर बघितलं तर पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बँकमध्ये KYC केली आहे त्यांना पैसे मिळायला सुरुवात होईल. आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या इतिहासात हा पीक विमा मोठा लाभार्थी म्हणून मिळणार आहे. या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला पैसे जमा व्हायला लवकरात लवकर सुरुवात होईल. दुपारनंतर या टप्प्याला पैसे वाटपाला अजून वेग मिळेल अशी माहिती समोर येत आहे. संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.